आज 14 दिसंबर 2025 को समाजवादी पार्टी के माजी जिला अध्यक्ष अकील अंसारी ने माजी आमदार फारूक शाह साहब के नेतृत्व में राष्ट्रवादी पार्टी में पक्ष प्रवेश किया। माजी आमदार फारूक शाह साहब ने अकील अंसारी को आश्वासन दिया कि आजाद नगर को 7/12 उतारा लगा कर देंगे। इस आश्वासन से प्रभावित होकर अकील अंसारी ने राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश किया। इस कार्यक्रम में डॉक्टर फारूक शाह, सुनील नेरकर, श्यामकांत सनेर, शरद पाटिल, अनिल मुंदड़ा, डॉक्टर सरफराज, सुमित पवार के अलावा सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे। समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अकील भाई आणि त्यांच्या समवेत जवळपास 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी माजी आमदार आदरणीय फारुखभाई शेख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेला आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज या परिसरामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि मी तुम्हाला अतिशय प्रभावीपणे सांगेन की येत्या 8 दिवसामध्ये धुळे शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि म्हणून धुळे शहराच्या निवडणुकीमध्ये फार ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुळे शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहे। जो बरोबर येईल त्याच्यासोबत, जो येणार नाही त्याला सोडून राष्ट्रवादी पक्ष या धुळे शहरामध्ये एक सक्षम असा पर्याय निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला देईल। कारण ह्या नगरपालिकेवर ज्यांनी काम केलेलं, ज्यांचा झेंडा आहे, त्यांनी गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आश्वासनांची धुळफेक केली आणि सामान्य माणूस त्या कुठल्याही समस्या सुटल्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे दररोज पाणी देण्याची जी भूमिका या शहरामध्ये स्वीकारली होती, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये फार मोठा राग त्यांच्या संदर्भामध्ये आहे। त्याचप्रमाणे आत्ताच अनिल मुंदडांनी जी भूमिका घेतली की घरपट्टीच्या संदर्भामध्ये देखील फार आकस भावनेतून धुळेकर जनतेवर मोठा कर लादण्यात आलेला आहे आणि ही अतिशय दुटप्पी नीती या ठिकाणच्या नगरपालिका प्रशासन असेल किंवा नगरपालिकेवर नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाने शहरवासियांची फार मोठी पिळवणूक केलेली आहे। व्यावसायिक बांधवांची देखील फार मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केलेली आहे आणि नक्कीच या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरामध्ये सर्व समावेशक, सर्व धर्मियांना बरोबर घेऊन हिंदू मुस्लिम सगळ्यांच्याच समस्या आहेत। त्या समस्या, घरपट्टीच्या समस्या त्या हिंदू बंधूंना पण आहेत, मुस्लिम बांधवांना पण आहे। पाण्याची समस्या हिंदू बांधवांमध्ये पण आहे, मुस्लिम बांधवांमध्ये पण आहे। असे अनेक प्रश्न आहेत की या धुळे शहरामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ते सोडण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणून हा जो रीग लागलेला आहे, रोज प्रवेश होत आहेत आणि उद्या परवापासून प्रत्येक वार्डामध्ये आमचे पक्ष प्रवेश घेण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत।